आणि 70च्या दशकामध्ये कम्युनिझम पुऱ्या अर्ध जग त्यांनी प्राप्त. रशिया उदाहरण आहे, चायना उदाहरण आहे. हे विचारधारेची लढाई आहे. बाबासाहेबांच्या बाबतीत म्हणाल तर बुद्धापासून जी विचारधारा बाबासाहेबांनी आपल्याला दिली, मग त्याच्यापूर्वी छत्रपती महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, कबीर, नंतर बाबासाहेब, या प्रकारे विचारधारा आहे. भगवान बुद्धाच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला म्हणतात बौद्ध धम्म लुप्त झाला, परंतु कबीराचे डोळे काय, ज्ञानेश्वराच्या गाथा काय, तुकारामाच्या काय. तुकारामाचा जास्तीत जास्त धम्म हा तुकारामाच्या गाथेमध्ये मिळतो. 14व्या शतकामध्ये आलेले संत रविदासजी हे त्यांना देखील मानणारा खूप मोठा वर्ग आहे. बुद्धाची विचारधारा त्यांनी सांगितली. हे विचारधारा टप्प्याटप्प्याने पुढे गेली आणि बाबासाहेबांनी ही विचारधारा बुद्धिझमच्या माध्यमातून आपल्या अनुयायांना दिली. आज विचारधारेची लढाई आज देशामध्ये चालू आहे. जे आज देशामधलं वातावरण आहे, मगाशी धम्मदेशना देत असताना म्हणे हिंदू राष्ट्र बनाना है, ज्याचे मी मगाशी म्हटलं 100 वर्ष त्या संघटनेला झाली, त्यांचं वक्तव्य आहे, त्यांच्या प्रमुखांचं वक्तव्य आहे. हमें हिंदू राष्ट्र बनाना है. आता अलीकडच्या काळामध्ये त्यांनी कलकत्त्यामध्ये अशी घोषणा केली. संविधान काही म्हणून, संविधान सेक्युलर आहे, परंतु आम्ही ह्या देशाला हिंदू म्हणूनच उल्लेख करणार ह्या देशाचा असं म्हणतात. उद्या आम्ही काही म्हटलं असतं तर आमच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा झाला असता. परंतु सरकारमध्ये बसलेले आहेत त्यांच्यावरती गुन्हे होत नाही. संविधानाचा अपमान. करोडो वासीय या संविधानाला मानणारा त्यांचा अपमान आहे. बाबा काल परवापर्यंत तुम्ही तिरंगाला मानत नव्हता, आज तुम्ही संविधानाला त्यावेळेला देखील संविधानाला मानत नाही, आज देखील मानत नाही. कारण सरकारमध्ये त्यांची माणसं बसलेली. बाबासाहेबांचं तत्व बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. बाबासाहेबांनी धोके देखील सांगितलेले आहे. बाबासाहेब म्हणतात जेव्हा क्रांती होते तेव्हा प्रतिक्रांतीची सुरुवात होती. 2014 पासून या देशामध्ये प्रतिक्रांती सुरुवात झालेली आहे, हे देखील जाणून घ्यावं. बाबासाहेब हे इथेच थांबत नाही. बाबासाहेब इथेच थांबत नाही तर बाबासाहेब म्हणताय प्रतिक्रांती खोडून काढायची असेल, प्रतिक्रांतीला दूर लोटायचं असेल तर बाबासाहेब कारण देखील सांगतायत त्या मार्गाने चला, ही प्रतिक्रांती देखील आपण दूर करू शकतो. त्या मार्गाने आपल्याला जावं लागेल, प्रतिक्रांतीला दूर ठेवावं लागेल. दोन 2027च्या क्रांतीनंतर बाबासाहेबांनी टप्प्याटप्प्याने या समाजामध्ये बदल घडवून आणला. 27 मे 14 तळाचा उल्लेख करतो. पाणी प्रशासनाचा आम्हाला देखील अधिकार आहे, आम्ही देखील ह्युमन राईट पाळतोय, मानव अधिकार आहे आम्हाला. ही क्रांती बाबासाहेबांनी सुरू केली की येणाऱ्या 27ला त्याचं 100 वर्ष होत आहे.
20 पासून सुरू केली मुखनायकाच्या माध्यमामधून. टप्प्याटप्प्याने या समाजाला बाबासाहेब घडवत गेले. सामाजिक क्रांती केली, शैक्षणिक क्रांती केली, आर्थिक क्रांती केली, राजकीय क्रांती केली, नंतर धार्मिक क्रांती केली. बघितलं बाबासाहेबांनी समाजाला एक रास्ता द्यावा लागेल आणि त्या मार्गाने बाबासाहेबांनी आपल्या सगळ्यांना बुद्ध धम्माच्या झोळीमध्ये टाकलं. जे जे बाबासाहेबांनी केलेले प्रयोग आहेत, डिसिजन आहेत, समाजाला दिलेले संदेश आहेत, ते अगदी 100% तंतोतंत आपल्याला लागू झालेले. म्हणून बाबासाहेबांची 35ची घोषणा एवढ्यामधली आणि 56चा धर्मांतर, 21 वर्षाचा काळ. 35 साली बाबासाहेबांना वाटलं नव्हतं की आज समाज एवढा प्रगल्भ होईल आणि धम्माकडे दिली, म्हणून बाबासाहेब थांबलेले आहेत. अनेक धम्माचा बाबासाहेबांनी अभ्यास केलेला आहे, त्याच्यामध्ये दुमत नाही. परंतु बाबासाहेबांचं लहानपणापासून बुद्ध धम्माकडे त्यांचा ओढा होता, असं माझं तरी म्हणणं आहे. ज्या वेळेला पहिले मॅट्रिक झाले समाजामधून बाबासाहेब, त्यावेळेला केळुसकर गुरुजींचं ते पुस्तक त्यांना देण्यात आलं. केळुसकर गुरुजींनी त्यांचा सत्कार केला. जे केळुसकर गुरुजींनी बुद्ध धम्माचं चरित्र लिहिलेलं छोटं पुस्तक आहे, आज देखील अवेलेबल आहे. तिथून बाबासाहेबांचा मी तरी समजतो की प्रवास त्या बाजूने सुरू झालेला आहे. त्याला सत्य 1952च्या मीटिंग मध्ये मुंबईतील वरळीच्या पब्लिक मीटिंग मध्ये बाबासाहेबांनी हा किस्सा सांगितला. बाबासाहेबांना आपल्या वडिलांबद्दल अतिशय आदर होता आणि तेव्हा बाबासाहेबांनी लोकांना उद्देशून म्हटलेला 1952च्या वरळीच्या सभेमध्ये तेव्हा वडिलांना बाबासाहेब विचारतायत की रामायण आणि महाभारत मला का वाचायला दिली. नंतरच्या काळामध्ये कबीराचे डोळे दिले. हे बाबासाहेब म्हणतात कबीराचे डोळे चांगले. रामायण महाभारत का दिलं, मला बुद्ध चरित्र का नाही दिलं, हे असं बाबासाहेब त्यांच्या वडिलांना विचारतायत बालपणामध्ये. तेव्हा त्यांच्या वडिलांनी, रामजी बाबांनी समजलं होतं की क्रांतिकारी आपला मुलगा दिसतो. हा किस्सा बाबासाहेबांनी सांगितलेला. तेव्हापासून बाबासाहेबांचा हा प्रवास हा बुद्ध धम्माकडे चाललेला आहे. बघितलं बाबासाहेबांनी समता आहे, बालपणामध्ये करुणा आहे, न्याय आहे. त्यांनी अनेक उदाहरण मगाशी म्हटल्याप्रमाणे आहे. फक्त जाणून घेणं गरजेचं आहे असं मी समजतो. ज्या 45 साली सिद्धार्थ कॉलेजची निर्मिती केली त्याचं नाव त्यांनी ठेवलं सिद्धार्थ कॉलेज. बिल्डिंगची नावं ठेवतात आनंद भवन, बुद्ध भवन. संभाजीनगर मध्ये आजकालचं औरंगाबाद, मिलिंद आणि नागसेन मला अशी नावं ठेवतात. देऊळ रोडचं उदाहरण आहे. 1954 मध्ये बुद्ध मूर्ती बाबासाहेब रंगून मध्ये मिळालेली बुद्ध मूर्ती तिथे लावतात.
जेव्हा महार समाजाचे लोक बाबासाहेबांना जाऊन भेटतात, आम्ही मंदिर तयार केलेलं आहे, कुठली मूर्ती लावायची, कुठला देव लावायचा, असं ते विचारत आहेत बाबासाहेब. तेव्हा बाबासाहेब म्हणतायत, तयारीला लागा, मी देव तुमचा घेऊन येतो. म्हणजे धर्मांतराच्या पूर्वी बाबासाहेबांनी भगवान बुद्धाची मूर्ती लावली. म्हणून मागाशी म्हटल्याप्रमाणे बाबासाहेबांचा प्रवास हा पूर्वीपासून बौद्ध धर्माकडे होता. त्याला पूर्तता त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 ला केली. आजही देऊळरोडचं भाषण बघाल, वाचाल वगैरे, अनेक मुद्दे बाबासाहेबांच्या त्या भाषणामध्ये सापडतात. त्या भाषणामध्ये बाबासाहेब उद्देशून लोकांना म्हणताय, थोडा वेळ मला मिळाला तर पंढरपूरचं विठ्ठल मूर्ती, पंढरपूरचं विठ्ठल मंदिर नसून ते विहार आहे. विठ्ठल नसून ती बुद्धाची मूर्ती आहे, हे बाबासाहेब सांगतात. परंतु वेळ कमी होता बाबासाहेबांना. धम्म लुप्त झाल्यानंतर या देशामधून बौद्ध धम्म ह्या सगळ्या लोकांनी त्याच्यावरती कब्जा मिळवला, विहारांवरती कब्जा मिळवला. अजूनही त्याची प्रतीकं सापडत आहे. म्हणून देशाभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चळवळ निर्माण झालेली आहे. कुठे कुठे अशा प्रकारच्या एन्क्रोचमेंट, घुसखोरी म्हणता येईल त्याला, कुठल्या ह्याच्यामध्ये घुसखोरी झालेली आहे, कुठे विहार आहे त्याच्यामध्ये घुसखोरी झालेली आहे, हे शोधण्याचा प्रयत्न होतो. आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटला लिहिलं जातं त्याच्याबद्दल. बघा, ही एकेकाळची विहार आहे, तिथं बुद्ध आहे. ज्याने कधीच मंदिराची निर्मिती केली नाही, ज्यांचं आयुष्य होम आणि हवन मध्ये गेलं, पशूंचे बळी दिले, त्यांनी मंदिरं बांधली नाही, त्यांना बुद्ध धम्म लुप्त झाल्याबरोबर ही मंदिरं मिळाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी काल्पनिक देवतेचे प्रस्थान केले, बसवण्यात आले. हा देशामधला इतिहास. महाबोधी बुद्ध विहाराचा मुद्दा आहे. मला वाटलं बनते विनाचार्य बोलतील, परंतु त्यांना बेंगलोरला जायचं. त्यांचा आता रात्रीचा फ्लाइट आहे म्हणे, बेंगलोर जी मैं बैंगलोर जा रहा हूं. बोले कल हम लोग मिलेंगे, मैं भी आ रहा हूं बैंगलोर में. महाबोधी बुद्ध विहाराचा मुद्दा आकाश लामांनी त्याचं आंदोलन सुरू झालं. 12 तारखेला 1 वर्ष होत आहे. एक मोठा कार्यक्रम करूया दिल्लीच्या जंतर मंतर वरती, की प्रभाव पडेल असं. ज्या महाबोधी बुद्ध विहाराची केस हा सुप्रीम कोर्टामध्ये आहे. बघा व्यवस्था कशी काम करते या देशामध्ये. एकाला एक न्याय मिळतो, दुसऱ्याला दुसरा न्याय मिळतो. की 12-14 वर्षापूर्वी बनते याने केस भरली होती की ज्याला 14 वर्ष झाली, परंतु त्याची सुनवाई नाही. आता कुठे सुनवाई सुरू झाली, परंतु डेट वरती डेट पडत आहे. आम्ही तयारीमध्ये आहोत, 3-4 वकील लावलेले आहेत की केस आली तर त्याच्याबद्दलचं आर्ग्युमेंट करणं. बाबा हे सम्राट अशोकाने हे मानलेलं आहे,
त्याच्यानंतर त्याच्यावरती कब्जा दुसऱ्यांनी केलेला. हे बौद्धांच्या ताब्यात या कारण बौद्धांची संख्या वाढलेली आहे. बौद्ध जागृत झालेला आहे, आपली पवित्र स्थळ शोधतोय. वकिलाशी चर्चा करताना सांगितलं भीमराव सबूत चाहिए. बोलो ढेर सारे हमारे पास सबूत है. काय या देशाचा इतिहास बौद्धमय आहे. जे पूर्वी काही यात्रेकरू आले होते 5व्या 6व्या 7व्या शतकामध्ये चीनी यात्रेकरू, त्यांनी लिहिलेली प्रवास वर्णन, त्यांनी लिहिलेली या देशाची संपूर्ण माहिती, तेच या देशाचा एव्हिडन्स आहे. मी समजतो देशाचा इतिहास कोणी ब्राह्मणांनी लिहिलेला नाही. जे सोर्स ऑफ मटेरियल आहे देशाचा ते देखील बौद्धांनी लिहिलेला आहे. बोलो सबूत है. युनोमध्ये पाठवलेले सबूत आहेत बाबा. युनोने त्याला मान्यता दिलेली आहे. म्हणून म्हणलो एकाला एक नाही, दुसऱ्याला दुसरा नाही. जेव्हा राम जन्मभूमीचा मुद्दा आला तेव्हा जजमेंट मध्ये सांगतायत करोडो लोगों का आस्थे का विषय है. करोडो लोकांची आस्था आहे म्हणून आम्ही जजमेंट पास करतोय. आणि आम्हाला विचारण्यात येतं बाई सबूत क्या. न्याय व्यवस्था देखील अशा प्रकारची आज देशामध्ये वागते, प्रतिक्रांत आहे. दुसरं तिसरं काय नसतं. या सगळ्या गोष्टीतून आपल्याला बाहेर निघायचं आहे. पण चित्र उत्साह वाटत बौद्ध धर्माला चांगल्यापैकी येते, चांगल्यापैकी बौद्ध धर्म येते या देशामध्ये फिरू शकतो. आज लोकांना समजून आलेलं आहे. जो जो प्रबुद्ध होतोय, जो जो शिक्षण घेतोय, जो समाज बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये आला नाही तो आज धम्मक्रांतीमध्ये येतो. त्याचं एक उदाहरण देतो. अँटी कन्व्हर्जन लॉ म्हणून आपण ऐकलं असेल. धर्मांतर विधेयक कायदा तयार झालेला आहे, तयार नाही, इम्प्लिमेंटेशन आहे. धर्मांतर विरोधी कायदा म्हणून ज्याचं नाव आहे अँटी कन्व्हर्जन ऍक्ट. कोणासाठी काढला? हा आपल्यासाठी काढलेला आहे. देशावरती धर्मांतर करणाऱ्यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. ओबीसी समाजाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्याच्यासाठी हा कायदा काढलेला आहे. बाय कलेक्टरची परवानगी घ्यावी लागेल, पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल, फॉर्म भरावे लागतील. अशा प्रकारे हे कायद्याचं स्वरूप आहे. महाराष्ट्रामध्ये जास्त दिसत नाही, परंतु इतर राज्यामध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, गुजरातमध्ये मला सांगण्यात आलं भीमरावजी हा सच आहे. आता भन्ते सुमित रत्नानी मी तेलंगणामध्ये होतो, हैदराबादमध्ये, तेलंगणाच्या हैदराबाद सिटीमध्ये होतो, तेलंगणाची कॅपिटल सिटी. भन्ते सुमित रत्नाजी ने बोले जो भीमरावजी प्रोग्राम हुआ था झांसी में, उत्तर प्रदेशामधला एक मोटा विभाग है, जिला है झांसी में, मेरे को नोटिस आई है कि मुझे एक्सप्लेनेशन पूछा है. अशा प्रकारे हे लोक दाबण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु उत्साहवर्धक आपलं वातावरण आहे. उद्या 1 तारखेला येणाऱ्या 1 तारखेला 1 आणि 2 मध्ये, 2 तारखेला 1 आणि 2 फेब्रुवारीला उत्तर भारतातले बंधे जे असतील तर ते जाणत असतील. मछली शहर मध्ये मी चाललो. मछली शहर आहे, तिथे भारतीय बौद्ध महासभा देखील खूप स्ट्रॉंग आहे. पण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे सगळ्या यादव समाजाने.
यादव समाजाने बाबासाहेबांची मूर्ती आहे, भगवान बुद्धाची मूर्ती लावलेली आहे. भीमरावजी 5,000 लोग तो भी आएंगे, यादव आएंगे. त्याच्यासाठी मी जात आहे. यादव एकेकाळी एकच उदाहरण नाही. यादव काही वर्षापूर्वी, एक 10-12 वर्षापूर्वी यादवला जर जयभीम केला उत्तर भारतीयांनी, आपल्या लोकांनी, तर यादव बोलतो बड़े बड़े आग दिखाता था, हमारे को बड़े बड़े आग दिखाता था. अरे ये तो जयभीम वाला है. यादवांना कळलं की आपण देखील अनुसूचित आहोत. तेव्हा त्याने कळलं की आपण बौद्ध धर्माच्या मार्गाने जायला पाहिजे. कारण 2 इन्सिडेंट खूप मोठे या उत्तर भारतामध्ये झाले. अखिलेश यादव यांचा जेव्हा सीएम म्हणून खाली ते उतरले, त्यांना मेजॉरिटी न मिळाल्यामुळे आणि योगी चढले, त्या सरकारी गृहाचं म्हणजे सरकारी निवासाचं गोमूत्राने आणि त्यांनी धुवून काढलं. 3 दिवस त्याच्यावरती त्यांच्या प्रार्थना वगैरे चालू होत्या आणि गोमूत्राने संपूर्ण घर धुवून काढलं. यादवांना कळलं की अपनी क्या औकात है इस देश में, इस उत्तर प्रदेश में. आणि अलीकडचं उदाहरण हे 2 महिन्यापूर्वीच एक यादव गेला रामकथा सांगायला, छोटी बिटी लावून गेला अगदी. आणि त्याने रामकथा सांगत असताना 3 लोकांनी विचारले कौन से जात के हो. बोला मैं तो यादव. अरे बोले यादव को ये शोभा नहीं देती, यादव को ये धर्म अलाव नहीं करता. त्याचे कपडे काढले, त्याला मारलं, शेण थापलं त्याच्यावरती आणि त्याला पाठवून दिलं. ह्या इन्सिडन्स, त्याच्यामुळे यादव आता आपल्या बरोबर यायला सुरुवात झाली. गुजरात मध्ये देखील आहे. सकाळी 6चं प्लेन आहे. मला सकाळी 4 वाजता घरी सोडायचं. मी ठरवलं होतं 5 वाजताच निघून जाईल. गुजरात मध्ये देखील अशाच प्रकारचं धर्म परिवर्तन होतं खूप जोरामध्ये. एक जमाना होता मी गुजरात मध्ये जात होतो, बोलत होते हे कधी सुधरेगे नाही, हे कधी सुधारणार नाही गुजरातचे आपले शेड्यूल कास्टचे भाई और बहनों. परंतु खूप मोठ्या संख्येने ते लोक आज धर्मांतरित होत आहेत. देशाभरामध्ये कुठेही एवढ्या मोठ्या शाळा नसतील, देशामध्ये कुठेही आपल्या समाजाच्या एवढ्या चांगल्या शाळा नसतील, त्या गुजरातमध्ये आहेत. सीबीएसई पॅटर्न सारख्या शाळा ती लोक चालवतात. गुजरातचं परिवर्तन म्हणून सांगतोय आणि माझ्या वाणीला विराम देतो आणि मी निघून जातो. भंतेजींचे धम्मदेशना चालू राहील. गुजरातमध्ये म्हणजे धार्मिक परिवर्तन आहे, सामाजिक परिवर्तन आहे. धार्मिक परिवर्तन, सामाजिक परिवर्तन गुजरातमध्ये सुरू झालेलं आहे. राजकीय परिवर्तन सुरू झालेलं आहे, जे मला सांगायचं होतं. येणाऱ्या 25 तारखेला त्यांच्याकडे काहीतरी सरपंच निवडून आले. महाराष्ट्रातल्या लोकांनी लक्ष देणं गरजेचं आहे याच्यात. त्यांनी मला सांगितलं 180च्या वरती सरपंच हमारे चुन के आए जो शेड्यूल कास्ट के है. भीमराव जी, हा जो विभाग है आपल्याला अहमदाबाद पासून जवळजवळ 250 किलोमीटर पाकिस्तान बॉर्डर पर जाना पड़ेगा. वहां के लोग हैं, अपने लोग हैं, शेड्यूल कास्ट के लोग हैं, बाबा साहब को मानने वाले लोग हैं. धीरे धीरे बौद्ध धर्म में आए, उनका सत्कार करना है. परंतु भोपाळला म्हणते जे सगळेजण जाणतायत की भोपाळमध्ये खूप मोठी धम्म परिषद लावलेली आहे. त्या कार्यक्रमाला जाण्यामुळे त्या कार्यक्रमाला जातोय म्हणून मी तिथे जात नाही. बरं, तुम्ही बघितलं त्यांचं 7 डिसेंबरच्या रोजी मी सुरत मध्ये होतो. 5 डिसेंबर 6 डिसेंबर एवढा कार्यक्रमामध्ये व्यस्त होऊन देखील मी 7 तारखेला सुरत मध्ये गेलो आणि त्यांचा सत्कार केला.
दक्षिण गुजरात मधून हे सरपंच निवडून आले। बोले भीमराव जी, गुजरात में 400 के ऊपर हमारे सरपंच है। आज राजनीती नाही तर परिवर्तन देशामध्ये कसं चाललेलं आहे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे। म्हणून निराश होऊ नका। तर ह्या व्यवस्थेला तोंड देऊन आपल्याला जावं लागेल। देशामध्ये या व्यवस्थेला टक्कर देणारे, धक्के देणारे हे सगळे आंबेडकरवादी आहे, बहुजन महापुरुषांना मानणारे आहे। हे देखील लक्षात ठेवा, कारण आपण आदर्श घेतो। भीमा कोरेगावचा आदर्श आपण घेतो। भीमा कोरेगावचा आदर्श आपल्या समोर आहे, म्हणून आपण या लोकांना टक्कर देत आहोत। मी सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। एवढ्या मोठ्या संख्येने देखील तुम्ही आलेला आहे, भंतेजींना सगळ्यांना वंदन करतो की खूप सुंदर प्रकारे भंतेजींनी धम्म देशना दिली, एक मार्ग दाखवला तुम्हाला। धार्मिक कार्यक्रमामधून बेस आपला मोठा झाला, धम्माचा बेस मोठा झाला। सामाजिक सांस्कृतिक बेस मोठा झाला तर जे बाबासाहेबांना अपेक्षित होतं ते राजकीय क्रांती देखील या देशामध्ये आपण घडवू ही आपल्याला इच्छा प्रकट करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो। नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान।